नमस्कार सर्वांना. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आजच्या नवीन आणि छान अशा टिप्समध्ये. तर तुमच्याही घरामध्ये जर ट्रॉली बॅग असेल ना, तर ट्रॉली बॅगला जे काही चाक असतात, जेव्हा पण आपण प्रवासाला बॅग वगैरे नेतो, तर त्यामुळे काय होतं ना, रोडवर किंवा रस्त्यावरती चालताना बॅगेचे जे काही चाक आहेत, ते चाकं खरबुडे होतात आणि खराब होतात बघा किंवा त्यांना क्रॅश पाडतात. तर असे हे चाक वर्षानुवर्षे टिकण्यासाठी किंवा त्यांना धूळ वगैरे लागू नये, ते खराब होऊ नये यासाठी एक ट्रिक मी तुम्हाला इथे सांगत आहे. काळ्या कलरचा मी इथं चिकट टेप घेतलेला आहे. तुम्हाला जो अवेलेबल असेल तो चिकट टेप तुम्ही इथं घेऊ शकता आणि त्यानंतर इथं बॅगेचे जे काही चाक आहे, चाकाला अशा पद्धतीने संपूर्ण गोल असा हा चिकट टेप इथं गुंडाळून घ्यायचा आहे. त्यानंतर दोन्हीही चाकांना अशा पद्धतीने गुंडाळून घ्यायचा आहे, जेणेकरून रस्त्यावरती चालताना जेव्हा पण आपण बॅग रोडवरून नेत असतो, त्यामुळे त्याचे बॅगेचे चाक खराब होणार नाही किंवा ते जास्त दिवस टिकेल. त्यामुळे ही ट्रिक तुम्ही बॅगेला नक्की वापरून बघा आणि अजून छान अशा टिप्स मी तुम्हाला दाखवणार आहे. तर बघा, तुम्हाला सुद्धा जर साडी घालण्यासाठी भरपूर असा वेळ लागत असेल ना, तर एक ट्रिक मी सांगणार आहे. साडी घालण्याआधीच काय करायचं आहे की साडीच्या ज्या काही पदर प्लेट आहेत ना, त्या तयार करून घ्यायच्यात. 5 किंवा 6 किंवा 7 तुम्ही जेवढ्या करत असाल ना, तेवढ्या पदर प्लेट आधी तयार करून घ्यायच्या बघा. जेणेकरून वेळ कमी लागतो. का आता कारण हे काय होतं ना, की पदर प्लेट तयार करण्यासाठी भरपूर असा वेळ लागतो. त्यानंतर अजून एक महत्त्वाची टिप्स म्हणजे बऱ्याच वेळा आपण काय करतो ना, की जी काही काटेरी पिन आहे पदर प्लेटला किंवा पदराला लावतो ना, तर अशी पिन लावल्यामुळे काय होतं ना, की पिन आहे ना ती वरच्या बाजूने दिसते आणि मग त्यामुळे पदर व्यवस्थित दिसत नाही. तर तुम्हाला एक ट्रिक मी सांगणार आहे. पदराला जी काही काटेरी पिन आहे ती कशा पद्धतीने लावायची. तर इथं बघू शकता काटेरी पिन आहे ना, ती साडीचा जो काही सगळ्यात वरचा जो काही पदराचा काठ आहे, तो आपण इथं घ्यायचा आहे. त्यानंतर कोणतीही एखादी मोठी टिकली घ्यायची, मोठ्या आकाराची टिकली घ्यायची आहे आणि त्या टिकलीमध्ये बघू शकता जी काही काटेरी पिन आहे, ती पिन अशा पद्धतीने टिकलीमध्ये म्हणजे पिनामध्ये अशा पद्धतीने इथं टिकली लावून घ्यायची आहे आणि त्यानंतर जो काही साडीचा पदराचा काठ आहे, तो वरच्या बाजूला घ्यायचा आणि त्याच्या आतल्या बाजूने इथं अशी काटेरी पिन लावून घ्यायची बघा, म्हणजे तुम्हाला फायदा होईल. त्यानंतर 3 नंबरची महत्त्वाची टिप्स सांगायला गेलं तर जेव्हा पण आपण दिवाळीचे मिठाईचे बॉक्स किंवा अजून काही प्लॅस्टिकचे बॉक्स असतील ना, जे आपण रिकामे झाल्यानंतर टाकून देतो, तर असे हे टाकून न देता आपण त्यांचा खूप छान असा उपयोग करू शकतो आणि पैशांची बचत करू शकतो. तर प्लास्टिकच्या डब्यामध्ये ना 2 मी इथं अशा पद्धतीने डबल साईडचा चिकट टेप लावून घेतलाय आणि त्यानंतर कोणतीही एखादी वस्तू आणल्यानंतर आपण त्याला फोम लावतो ना, तर फोम इथं अशा पद्धतीने मी लावून घेतला आहे, जाड आकाराचा आहे. तर महिलाचे किंवा लेडीजचे जे काही कानातले असतात ना, एकाच डब्यामध्ये आपण असे ठेवून देतो. त्यामुळे काय आहेत ना, ते कानातल्याचे स्टोन किंवा त्याची जी काही पॉलिश आहे ती खराब होते. त्याचे डायमंड किंवा स्टोन आहेत ना, ते पडून जातात. त्यासाठी एक ट्रिक आहे, अशा पद्धतीने कानातले जे इयरिंग आहेत ना, ते आपले व्यवस्थित फोमला असे लावून ठेवल्या ना, तर कानातले पडणार सुद्धा नाही याच्यातून आणि त्याचे स्टोन, खडे जे आहेत ना, ते असेच राहतील आणि टापटीप दिसेल, सुंदर दिसेल बघा. कानातले ठेवण्यासाठी तुम्ही अशा पद्धतीने प्लास्टिकच्या डब्याचा आणि ह्या फोमचा वापर करू शकता. खूप सुंदर असा उपयोग होऊ शकतो. त्यानंतर स्वयंपाकघरामध्ये वापरली जाणारी काळी मोहरी रोजच्या स्वयंपाकामध्ये किंवा भाजीमध्ये आपण हिला वापरतो. पण बऱ्याच गृहिणींना किंवा ताईंना किंवा नवशिक्या मुलींना माहीत नसेल, की मोहरीतील दगड, घाण किंवा ह्याची निसायची पद्धत किंवा निवडायची पद्धत कशी आहे ते मी तुम्हाला दाखवते. तर मोहरी ही आकाराने गोल असते ना, त्याच्यासाठी ती निवडण्याची एक वेगळी पद्धत आहे. जसं आपण इतर धान्य निवडतो, तर त्यातले दगड घाण काढतो ना, त्याची पद्धत वेगळी आहे. पण या काळी मोहरी निवडण्याची पद्धत वेगळी आहे. तर ताटामध्ये ना थोडीशी मोहरी घ्यायची एका बाजूला आणि जी रिकामी बाजू आहे ना, म्हणजे आपल्या बघू शकता तुम्ही ताटामध्ये माझ्याकडे जी बाजू आहे ताटाची रिकामी बाजू, त्या बाजूने इकडं ताट थोडंसं खाली करून घ्यायचं आहे, जेणेकरून मोहरी खाली येते आणि त्यातले दगड किंवा जे घाण आहे ना, ते एकाच जागेवर थांबतात. त्यामुळे दगड किंवा यातले घाण काढण्यासाठी आपल्याला सोपं जातं अशा पद्धतीने बघा. आणि मोहरी ही आकाराने गोल असते ना, त्यामुळे ती लगेच उताराकडे खाली येते आणि दगड तसेच राहतात वरती बघा. त्यामुळे मोहरी निवडण्याची ही पद्धत एकदम सोपी आहे आणि तुम्हाला आतापर्यंत ही माहीत होती का? हे देखील नक्कीच सांगा. आणि आजच्या व्हिडिओतल्या कोणत्या टिप्स तुम्हाला माहीत होत्या किंवा टिप्स तुम्हाला आवडल्या आहेत ते देखील नक्कीच सांगा. अशा पद्धतीने तुम्ही काळी मोहरी नक्कीच निवडू शकता. आणि हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात
ते देखील सांगायला विसरू नका. आणि भेटूया एखाद्या नवीन छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका. नवीन अशा छान छान टिप्स मी तुमच्यासोबत कायम घेऊन येत असते.